नमस्कार मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजमध्ये बातम्यांमध्ये टॅरिफ हा शब्द ऐकला आहे. तर टॅरिफ म्हणजे काय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर आपल्या भारताचा माल जर चायनामध्ये विकायचा जात असेल तर चायना जे आपल्या भारताच्या मालावर टॅक्स लावतो, कर लावतो, त्यालाच म्हणतात टॅरिफ. मग त्यामुळे काय होते तर त्या मालाची किंमत जास्त वाढते चायनामध्ये. त्यामुळं चायनामधील लोक ते माल आपल्या भारताचा माल घेणार नाहीत, का तर खूप महाग आहे. तसेच चायनाचा माल जर भारत देशामध्ये विकायचा असेल तर भारत देशसुद्धा चायनाच्या मालावर टॅक्स लावतो, कर लावतो. त्यामुळे काय होते त्या चायनाच्या मालाची किंमत वाढते. वाढल्यामुळे ते माल भारतात विकला जाऊ शकत नाही, का तो महाग असल्यामुळे. तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की का ते देश त्या मालावर टॅरिफ लावत असतात, टॅक्स लावत असतात, यामधून त्या देशाला काय फायदा होतो. तर आपण ह्यामध्ये जाणून घेऊ. तर आपल्या भारताचे उदाहरण देऊ. जर आपल्या भारतामध्ये बाहेरच्या देशाचा माल डायरेक्ट विकायचा असेल तर तो भारत देश आपल्या त्या मालावर जास्त टॅक्स लावतो. तर का लावत असतो? जर हा टॅक्स कमी करण्यासाठी भारत देश त्या देशांना किंवा त्या देशांच्या कंपनीला सांगतो की तुम्हाला आमच्या भारत देशामध्ये तुमची कंपनी टाकावी लागेल किंवा छोटं तुमचं शोरूम टाकावे लागेल, मॅन्युफॅक्चर प्लांट टाकावे लागेल, जेणेकरून तुम्हाला त्या मालावर जास्त टॅक्स लागणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट माल जर भारत देशामध्ये विकायचा असेल त्या मालावर जास्त टॅक्स लागणार. तुम्हाला आपल्या भारत देशामध्ये छोटी कंपनी टाकून विकायचं असेल तर त्या मालावर तुम्हाला कमी टॅक्स लागतो. ह्यामधून काय होते तर आपल्या भारत देशामध्ये ते जास्त कंपनी येतात, त्यामुळे आपल्या लोकांना जॉब भेटतात, रोजगार निर्माण होतो, त्यामुळे आपल्या भारताची इकॉनॉमी वाढते. त्यामुळे हे देश आपला देश असे करत असतो. असेच काही देश करत असतात त्यांच्या देशाची इकॉनॉमी वाढण्यासाठी, त्यांच्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी ही पॉलिसी वापरत असतात. आपला भारत देश हे पॉलिसी वापरत आहे. त्यामुळे अमेरिका सुद्धा दुसऱ्या देशांच्या मालावर टॅक्स लावत आहे, जेणेकरून त्या अमेरिकेची इकॉनॉमी स्ट्रॉंग व्हावी आणि मोठी व्हावी. मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.